मित्रांनो संध्याकाळचे 5:50 झाले आणि समोर हे ऊसाचं रान आहे. त्या ऊसाच्या रानात आयशर अडकलाय बघा. तो काय मागं व्हायना पुढं व्हायना. तर आता हा ट्रॅक्टर आलाय जॉन डीरे. त्यांनी बराच प्रयत्न केला पाठीमागून ओढण्याचा, तरी पण काही ते मागे ओढला नाही हा आयशर. तर आता पुढून ओढणार आहे आयशरला हा ट्रॅक्टर. तर बघूया हा इथं ओढलंय का, त्याच्यामुळे तेवढं बसलंय. एवढं मोठं टायर बसले बघा. किती मोठं टायर आहे आयशरचं आणि हे अर्ध टायर याच्यामध्ये बसले या वावरात. तर आता हे नाडा आणलाय पहा. या नाड्यानेच आता ओढणार आहे, या ट्रॅक्टरला वाढणार आहे नाडा. आणि रिकामाचं आयशर आहे बरं का. याच्यामध्ये अजून तर ऊसही भरला नाही आहे. हे बघा पुढून तर पार टेकला हा आयशर आहे बघा. एकदम टेकलाय. मागे व्हाय ना पुढे व्हाय. तर आता या ठिकाणी बांधलाय नाडा. तर बघूया आता हा ट्रॅक्टर ओढणार आहे. मित्रांनो हे ऊसाचं रान खूप मोठं रान आहे. जवळपास 20 बिघ्याचा अंदाजे असू शकतं. तर या ऊसाला तोड आलेली आहे. त्याच्यामुळं आता एक बघा इकडे एक आयशर टेम्पो आहे. तो रिकामाचे समोर ऊसाची ट्रक आहे, म्हणजे ट्रक आहे समोर, ती भरायचं काम चालू आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर इकडं पिकअप भरायचं पण काम चालू आहे. बांड्या भरताय बहुतेक त्याच्यात. इकडे एक पिकअप आहे बघा. तर आता एवढ्या समोर 4 गाड्या आहे. त्याच्यानंतर हा एक आयशर आला होता, पण हा नेमके या ठिकाणी ओला असेल बहुतेक. त्या ठिकाणी तो आयशर गुतलाय पुढच्या बाजूने. तर हे बघा म्हणजे अजूनही ही जमीन कडकच आहे, पण त्या ठिकाणी पाईपलाईन असावी बहुतेक. त्याच्यामुळं ड्रायव्हरला अंदाज आला नसावा. तर त्या ठिकाणी तो आयशर गुतला. तर आता ह्या ट्रॅक्टरने बराच प्रयत्न केला आहे बघा. हा ट्रॅक्टर बाहेरून बोलवला होता. हा नांगर का काय म्हणतात याला, हे बाजूला काढून ठेवलं. पाठीमागून ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ओढला गेला नाही. हे बघा हे ट्रॅक्टरची हे निशाण आहे. हे बघा ओढण्याचा बराच प्रयत्न केला होता. 1 तासापासून हा प्रयत्न चालू होता. तर त्या आयशरमध्ये थोडेफार ऊसाच्या मोळ्या टाकलेल्या आहे बघा. तर आता अगदी थोड्या वेळामध्येच हे बघा अजून एक ट्रॅक्टर या ठिकाणी बोलवलाय. कदाचित आता हा ट्रॅक्टर बोलवल्यानंतर याची ताकद जास्त जर लागली तर हा आयशर अगदी 1 मिनिटात बाहेर निघेल. समोर ट्रक पण भरायचं काम चालू आहे बघा. एक शेजारी पिकअप पण गाडी आहे. हे बघा हे ड्रायव्हर दादा आले. म्हणजे या ठिकाणी बघा आता हे दोन ट्रॅक्टर आहे बघा. या 2 ट्रॅक्टरची कमाल बघूया आता काय होतं नेमके. हा गुतलेला आयशर, या वावरात जो गुतलेला आयशर आहे तो निघतो की नाही ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते बघा न्यू हॉलंडचा हा एक ट्रॅक्टर आहे. त्याच्यानंतर हा जॉन डीरेचा हा एक ट्रॅक्टर आहे. तर बघूया आता 2 ट्रॅक्टर बहुतेक ओढणार आहे या आयशरला. हे बघा या दादाने पाठीमागून आयशरला हा नाडा बांधलेला आहे. तो नाडा एक ट्रॅक्टरच्या पाठीमागे पण आता हा पिनमध्ये अडकवला आहे. हे बघा या पिनमध्ये अडकवला आहे हा नाडा. हे बघा आणि हा आयशरचा नाडा त्या तिकडे अडकवलेला आहे. आणि पुढे बघा ज्या जॉन डीरेला हा एक नाडा अडकवला, ह्या ट्रॅक्टरचा नाडा याला अडकवला. तर बघूया आता कमाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, बघूया काय होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वारं पण खूप चालू आहे, त्याच्यामुळं वाऱ्याचा आवाज पण येत असेल तुम्हाला. जय श्रीराम. ड्रायव्हर दादा आयशरचे तर फार कंटाळले होते. हे बघा आता बघा ही ताकद बघा. 2 ट्रॅक्टर लावल्यानंतर आयशर बघा किती अगदी 1 मिनिटाच्या आत बाहेर निघाला बघा. आहे की नाही. 2 ट्रॅक्टरची ही ताकद लावली. हे बघा अखेर आयशर बाहेर निघाला. न्यू हॉलंड 3630 आणि तो जॉन डीरे 5050 डी. आता यांचे नाडे काढून घेण्यात आले, म्हणजे हा आयशर बाहेर निघालाय एकंदर. हे बघा
असे जर कोणाच्या गाड्या वावरामध्ये कुठे अडकल्या ना तर खूप त्रास होतो. सोपं काम नाही. आता या ठिकाणी गावाजवळच हे वावर आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टर पण पटकन आले आहे की नाही. नाही तर ड्रायव्हर लोकांना याचा खूप मोठा त्रास होतो. जर कधी गाड्या अडकल्या ना तर खूप मोठा त्रास होत असतो. टायमिंगवर ट्रॅक्टर वगैरे काही वाहनं मिळते नाही, JCB मिळत नाही. तर हे ट्रॅक्टर 2 आले या ठिकाणी. म्हणजे हा एक ट्रॅक्टर ज्यावेळेस आला तर त्या बराच प्रयत्न करून सुद्धा हा आयशर बाहेर निघत नव्हता. तर न्यू हॉलंड जेव्हा आला तेव्हा तुम्ही बघितलं अगदी 1 मिनिटाच्या आतच, अर्ध्या मिनिटाच्या आतच हा आयशर बाहेर निघाला. तर या आयशरमध्ये बघा हे ऊसाच्या मोळ्या टाकलेल्या आहे. हा ऊस भरून जाणार आहे हा आयशर. बहुतेक रसवंतीला जाणार आहे हा ऊस. मित्रांनो या ठिकाणी ऊस तोडायला जे आलेत त्यांनी इथं बांड्या ठेवल्यात बघा. आणि पुढं ऊस पण आहे बघा. म्हणजे हे भरायचं आहे, पिकअपमध्ये भरणार आहे हा माल इथला. आणि रसवंतीला जाणार आहे बहुतेक हा ऊस. आणि काही भांडे विकायला जातात नाशिकला वगैरे. तर हे बघा. आणि मी त्या ठिकाणी राहिला आहे. मला आवाज आला ट्रॅक्टरचा की गाडी ओढत आहे, म्हणून टापोटाप मी या ठिकाणी आलो होतो. आता हा जो ट्रॅक्टर आहे हा त्याचा नागर कापण काय म्हणतात याला ते जोडून त्याचा तो आता घरी जाणार आहे हा ट्रॅक्टरवाला. हे बघा. आता आयशरवाला मागे घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी पण निघाला. टायर भिंगायला लागलं होतं या ठिकाणी. पण नशीब चांगलं की तो आयशर बाहेर निघाला, नाहीतर परत त्या हॉलंडवाल्याला बोलावं लागलं असं या ठिकाणी. तर बघा ड्रायव्हर दादाने जे पुढं गुतला होता तर ते बघा माती पण लागली त्या ठिकाणी. म्हणजे सोपं काम नाही. गाड्यांचं याच्यामध्ये नुकसान सुद्धा होतं. काय नाही, याचं पुढची चेसी टेकली होती एकंदर. या बघा एवढा गुतला होता बघा. म्हणजे कमीत कमी 2 फुटाच्या आसपास, 1.5-2 फुटाच्या आसपास इथं हे टायर गुतलं होतं आयशरचं. हे बघा हे गुतलं होतं हे बघा. तर मित्रांनो आता एकंदरीत हा आयशर निघालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.